नमस्कार मंडळी, आपण आता बांगरनगरच्या पेट्रोल पंपावर आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता ते पेट्रोल पंप आहे आणि या रस्त्याची अवस्था बघा, इथे तडस साचलेले आहे। काय म्हणता सर, कसा आहे रस्ता? हा रस्ता तर आपण पाहू शकता कसा आहे। तर गाड्या टू व्हीलर वरून चालल्या तिथून, आहे की नाही? आणि जवळ 1.5 वर्ष आधी एक महिलाचा इथं जीव पण गेलेला आहे। त्या साईडला तिथे तिथे, आणि तरी सुद्धा तिथे ड्रेनेज होऊन राहिला, कुठून तरी पाणी लिकेज होत आहे बहुतेक। पाईपलाईन फुटलेली आहे त्या साईडला। पाईपलाईन फुटली आहे बहुतेक। तर आता याच्यावर काही कंप्लेंट करू द्या तुमच्या हिशोबाने, काहीतरी काम झालं पाहिजे आणि गाड्या व्यवस्थित गेल्या पाहिजे बा, असं आम्हाला पण वाटते। आणि सरकार तर आहेच थकेली, लोक पण थकेले दिसून राहिले। कंप्लेंट नाही टाकत आहे, काही नाही टाकत आहे। इथनं गाड्या निघून राहिले पण एक जण आवाज नाही उचलत आहे ना। सर्व जर एकत्र आले आणि एकत्रित होऊन अगर आवाज केला तर याच्यावर काम होऊ शकते असं मला वाटते। बघा, या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिली आहे। तर लवकरात लवकर नगरपालिकेने, बांधकाम विभागाने, जिल्हा अधिकारी साहेबांनी आणि आपले लोकप्रतिनिधी त्यांनी इथली दखल घ्यावी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे। वरून पाणी, खालून पाणी, हे प्राधिकरण विभागाचं पाणी आहे, वाहून राहिलं आहे। आणि याआधी इथे एक बाई मरण पावली होती, बघू शकता। तो रस्ता आजही खुल्लाच आहे। इथनं लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना कराव्या अशी माझी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना हात जोडून नम्र विनंती। धन्यवाद।